नमस्कार सर्वांना. 6 तारखेपासून आपले धर्मादाय निरीक्षक या पदाचे पेपर सुरू होणार आहे आणि त्या संदर्भात आपला जो जी-केचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये असं एक्सपेक्ट केलं जातं की 2 ते 3 प्रश्न हे तांत्रिक स्वरूपाचे येतील. म्हणजे त्या संघटना किंवा मग त्या संस्थाबद्दल स्पेसिफिक प्रश्न विचारणे जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्या अनुषंगाने आपण काही प्रश्न इथं डिस्कस करणार आहोत. तर सुरू करूयात पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे आपला, निरीक्षकाला प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक असलेला कायदा कोणता आहे? तर तो कायदा आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950. आता ही जी संस्था आहे ना आपली धर्मादायची, तर ती एक पब्लिक ट्रस्ट म्हणजे सार्वजनिक ट्रस्टच्या अंतर्गत त्याची किंवा त्याच्यावरती एक लक्ष ठेवतं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवतं आणि त्या कायद्याअंतर्गतच त्याची स्थापना झालेली आहे. जो की आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? तर त्याचं उत्तर आहे 1950 म्हणून. आणि जर तुम्हाला विभाग विचारला, महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तालयातील विभाग हा कधी स्थापन झाला, तर तो 1954 या साली झालेला आहे. तर याच्यामध्ये कन्फ्यूज करायचं नाही. आयुक्तालयाची स्थापना झालेली आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार 1950लाच, आणि विभागाची जर स्थापना विचारली तर ती येते 1954ला. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, सार्वजनिक ट्रस्टसाठी लेखापरीक्षण कोणत्या रकमेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या संस्थेस बंधनकारक आहे? मी सांगितलं ना, जिथं जिथं सार्वजनिक ट्रस्ट येणार तिथं तिथं आपलं धर्मादाय आयुक्तालयाची एंट्री होणार आहे. तर याचं उत्तर आहे 1,00,000 रुपये. काय? 1,00,000 रुपये. ज्या ज्या सार्वजनिक ट्रस्टचं 1,00,000 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न आहे ना, त्यांच्यासाठी लेखापरीक्षण हे बंधनकारक आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचं मुख्यालय कुठे आहे? आता हे जे धर्मादाय आयुक्त कार्यालय आहे ना, हे येतं महाराष्ट्रामध्ये आणि याचं मुख्यालय येतं मुंबईमध्ये. तर हुकून चुकूनही कोणी नागपूर किंवा औरंगाबाद मारू नका. औरंगाबादला त्याचं विभागीय हे आहे, कार्यालय आहे, पण त्याचं मुख्यालय जर विचारलं तर ते येतं मुंबईला. पुढचा आपला प्रश्न आहे, धर्मादाय आयुक्त हे कार्यालय कोणत्या राज्य सरकारच्या अखत्यारीत येतं? तर वरतीच मी तुम्हाला सांगितलं की ते महाराष्ट्र या राज्य सरकारच्या अखत्यारीत येतं. पुढचा आपला प्रश्न आहे, ट्रस्टने वार्षिक अहवाल कधी सादर करावा लागतो? तर त्याचं उत्तर आहे आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यामध्ये. आता आर्थिक वर्ष आपलं कधी ते कधी असतं? 1 एप्रिल ते 31 मार्च, आणि ते संपल्यानंतर 6 महिन्यात त्यांना हे ट्रस्टने वार्षिक अहवाल सादर करणं गरजेचं असतं. ट्रस्ट वार्षिक अहवाल कोणाकडे सादर करतं? तर ते करतं राज्य शासनाकडे. राज्य शासनाकडे अहवाल सादर करतं. पुढचा आपला प्रश्न आहे, धर्मादाय आयुक्तांचे प्रमुख कार्य काय आहे? तर सांगा याचं उत्तर. तुम्ही सगळे ऑप्शन बघा आणि सांगा मग कोणतं यायला पाहिजे. इथं मी तुम्हाला लॉजिकल विचार कसा करायचा ते सुद्धा सांगणार आहे. तर आय होप तुम्ही वाचले असेल सगळे ऑप्शन. आता मी त्याचं डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्हाला. तर त्याचं उत्तर आहे सार्वजनिक हितासाठी काम करणाऱ्या संस्थांची नोंदणी आणि देखरेख करणे, हे त्याचं उत्तर आहे. आता आपण ऑप्शन बाय ऑप्शन जाऊयात. पहिलं ऑप्शन काय येणार? नाही, शैक्षणिक संस्थांवर नियंत्रण ठेवणे. आता धर्मादाय आयुक्ताचं फक्त एकमेव एवढं काम आहे का? नाही, याच्यामध्ये शैक्षणिक संस्था तर येतात, दुसरे आपले दवाखाने सुद्धा येतात, त्याला आपण हॉस्पिटल म्हणतो, आणि मंदिरांचे जे ट्रस्ट आहे ते पण याच्यामध्ये इन्क्लूड आहे. दुसरा आपलं ऑप्शन आहे, त्याच्यामुळे आपलं फर्स्ट ऑप्शन इलिमिनेट होतं. दुसरं आहे फक्त धार्मिक स्थळांची नोंदणी घेणे. तर आता इथं फक्तमुळे ना हा घोळ झालेला, हा एक्स्ट्रीम वर्ड आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा येणार नाही. फक्त धार्मिक स्थळ आहे का? नाही, याच्यामध्ये शाळासुद्धा येतात, दवाखाने सुद्धा येतात. चौथा आपला ऑप्शन आहे केवळ रुग्णालयांची तपासणी करणे. केवळ रुग्णालय आहे का? केवळ रुग्णालय पण नाही. तर आपलं बेस्ट ऑप्शन आहे सार्वजनिक हितासाठी काम करणाऱ्या संस्थांची नोंदणी आणि देखरेख करणे. आता अजून लॉजिकल जर सांगायचं झालं ना, तर तुम्हाला जर तांत्रिक प्रश्न विचारले, ज्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तांत्रिक वर्ड दिसतात, जसं की सार्वजनिक हित आहे, संस्थांची नोंदणी देखरेख करणे, हे तांत्रिक वर्ड्स आहेत, आणि एक लांबटा ऑप्शन आहे, म्हणजे तुम्हाला मोर एक्सप्लेन करून सांगितलेलं उत्तर आहे ते, की एक्झामिनर तुम्हाला कन्व्हिन्स करतोय की तुम्ही हेच उत्तर मारायला हवं. आता हे लॉजिक आहे ना, भरपूर ठिकाणी लागतं. तुम्ही PY क्विजमध्ये याला बघा की कुठं कुठं हे लागतं, म्हणून ऑब्झर्व करायचं प्रॉपरली. पुढचा आपला प्रश्न आहे, धर्मादाय आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कशाची नोंदणी करणे समाविष्ट आहे? तर आपला ऑप्शन आहे फक्त सरकारी कार्यालय. नाही, फक्त मुळं नाही येणार. सार्वजनिक ट्रस्ट हो आहे. वैयक्तिक मालमत्ता नाही. वैयक्तिक मालमत्ता कशाला ते हे करणारे रे? बिलकुल नाही करणार. खाजगी कंपन्या ते बी नाही. तर कशाची नोंदणी करणार आहे? सार्वजनिक ट्रस्ट. आपण कायदाच बघितला ना, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट कोणत्या सालचा आहे तो? 1950, आणि 1950लाच आपण स्थापना केलेली. तिथं आलं ना पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आलं ना, म्हणजे सार्वजनिक ट्रस्ट. पुढचा आपला प्रश्न आहे, धर्मादाय आयुक्तांचे मुख्य काम कोणत्या विभागांतर्गत येते? तर ते विभाग आहे गृह विभाग. येईल का रे? गृह विभाग काय बघतो?
पोलीस वगैरे किंवा मग आपण जर विचार केला की ज्या नियुक्त्या वगैरे होतात तर त्याच्या संदर्भात गृह विभाग येतो किंवा मग डिझास्टरच्या संदर्भात सुद्धा गृह विभाग येतो. तर गृह विभाग येईल का रे? नाही येणार. पुढचा आहे वित्त विभाग, नाही. फायनान्शियल गोष्टी नाही. पुढचा आहे आपला कायदा आणि न्याय विभाग, तर हा यायला पाहिजे. पुढचा आहे आपला शिक्षण विभाग, तो पण नाही येणार. तर आपलं थर्ड ऑप्शन हे करेक्ट असणार आहे. कायदा व न्याय विभाग हे याचं उत्तर असणार आहे. मुख्य काम कोणत्या विभागांतर्गत येतं? तर कायदा आणि न्याय विभाग. आणि याचं जर मंत्रालय विचारलं तर ते आहे सामाजिक न्याय मंत्रालय. आणि सामाजिक मंत्री जर विचारले महाराष्ट्राचे तर ते लिहून घ्यायचे आहेत. सामाजिक मंत्री आहे महाराष्ट्राचे संजयजी शिरसाट. संजयजी शिरसाट. पुढचा आपला प्रश्न आहे ट्रस्ट व्यवस्थापनाशी संबंधित वाद सोडवणे हे कोणाचे कार्य आहे? तर पहिला ऑप्शन आहे आपलं स्थानिक पोलीस, जे की बिलकुल येणार नाही. काहीतरी स्पेशल पाहिजे ना ट्रस्ट व्यवस्थापन म्हणल्यावर. जिल्हाधिकारी एवढी हायर ऑथॉरिटीकडं जिल्हाधिकाऱ्याला एवढेच एकमेव काम आहे का? तर हे पण ऑप्शन आपलं इलिमिनेट होतं. तिसरं आपलं ऑप्शन आहे धर्मादाय आयुक्त, जे की आपलं उत्तर आहे. आणि चौथं आहे न्यायालय. तर ते न्यायालयाचा मार्ग नंतर अनुसरला जातो. पहिले ट्रस्ट व्यवस्थापनाशी जेवढे पण संबंधित वाद आहेत तर ते धर्मादाय आयुक्त हे सॉल्व्ह करतात. पुढचा आपला प्रश्न आहे फॉर्म शेड्यूल 9C काय दर्शवते? आता फॉर्म शेड्यूल 9C हा टेक्निकल प्रश्न झाला. तर हा नोंदणी फॉर्मसुद्धा नाही आहे, वित्तीय अहवालसुद्धा नाही आहे, संपत्तीची यादीसुद्धा नाही आहे. तर याचं उत्तर आहे दानाची माहिती. आता C फॉर चॅरिटी लक्षात ठेवायचं. आणि चॅरिटी म्हणजेच दान. तर दानाची माहिती असं लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नावरती जाऊयात आपण. धर्मादाय संस्था नोंदणीसाठी कोणता अर्ज नमुना वापरतात? तर फॉर्म ए नाही वापरत, फॉर्म ई सुद्धा नाही वापरत, तर शेड्यूल 1 हा अर्ज नमुना वापरतात. हे टेक्निकल प्रश्न आहे, विचारले गेले तर तुम्हाला याचा एक क्वेश्चनचा ॲडव्हान्टेज असणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकाचे मुख्य काम काय आहेत? आता बघा, मी तुम्हाला सांगितलं आत्ताच रिसेंटली की एक्झामिनर तुम्हाला तुमचं जे ऑप्शन आहे किंवा जे करेक्ट तुमचं उत्तर आहे त्याला खूप एक्सप्लेन करून सांगतो. आता पहिलं ऑप्शन बघा, नवीन योजना तयार करणे. दुसरं आहे मैदानी तपासणी, देखरेख आणि अंमलबजावणी करणे. याच्यामध्ये त्याने 3 गोष्टी सांगितल्या. याच्यामध्ये सांगितलं कायदेशीर सल्ला देणे. आणि खालचं आहे सरकारी कार्यालयांचे बांधकाम तपासणे. याच्यामध्ये सुद्धा एक, याच्यामध्ये सुद्धा एक. आणि ह्या 2 नंबरच्या याच्यामध्ये 3 कामं सांगितली, जे की आपलं उत्तर आहे. आणि 1, 3 आणि 4 हे नॉनसेन्स ऑप्शन आहेत. पुढचा आपला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त कोण आहेत? आता हा करंट अफेअरच्या अनुषंगाने सुद्धा आहेत. तर हर्षदीप कांबळे नाही आहेत, सौरभ विजय पण नाही, ओमप्रकाश गुप्ता पण नाही. तर त्याचं उत्तर आहे अमोक कलोती हे महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त आहेत. पुढचा आपला प्रश्न आहे धर्मादाय रुग्णालय योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ती साली 2006 या वर्षी सुरू झाली. 1 सप्टेंबर 2006 हे स्पेसिफिकली होतं. गरीब आणि आर्थिक दुर्बल या लोकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय योजना सुरू करण्यात आली होती. आणि याच्यामध्ये 10% बेड हे गरीब व आर्थिक दुर्बल यांच्यासाठी राखीव ठेवलेले असतात. तर एवढे 15 प्रश्न आपण टेक्निकल बघितले. मला नाही वाटत की याच्या बाहेर काही एखादा क्वेश्चन जाईल, म्हणून आला तर तो याच्यामधनंच येईल. आणि याची PDF मी आपल्या चॅनलवरती टाकलेली. हे इथं जे मी तुम्हाला वॉटरमार्क लावलं आहे ते आपल्या चॅनलची लिंक आहे, तिथं तुम्हाला भेटेल. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला चॅनलची लिंक देतो टेलिग्रामची, तिथं तुम्हाला याची PDF भेटेल. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.